So hello everyone, how are you all? This is your DY sir. Welcome to our new video. So तुमचा भूगोलचा पेपर जो आहे तो क्लास 10 चा सगळ्यात शेवटचा पेपर राहणार आहे. फक्त आता तुम्हाला 10th क्लासची एक दिवस कधी करायची आहे. याच्यानंतर तुमचा कधीच 10th क्लासचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार नाही. त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे स्टडी करा. कसेही आतापर्यंतचे पेपर गेले तरी काही हरकत नाही. या पेपरमध्ये आपल्याला आउट ऑफ घ्यायचे हा एकच निर्णय ठेवा स्वतःच्या मनामध्ये आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. बिकॉज वन लास्ट राईड आपल्या 10th क्लासची एंड होत आहे. सांगताना आनंद पण होत आहे पण दुःख पण होत आहे. बिकॉज तुमच्या लाईफचा जो गोल्डन पिरियड होता तो आता संपलेला आहे. तुमची स्कूल लाईफ तुमची संपत आहे. आता तुमची मेन कॉलेज लाईफ चालू होणार आहे. तिथं तुम्हाला समजेल की ओरिजिनल लाईफ कशी असते. आतापर्यंत तर सगळा काही बच्चो का खेळ होता. सगळे क्वेश्चन इम्पॉर्टंट भेट होते पण नंतर असं काही भेटणार नाही. सो बघूया आता भूगोलचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन. सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं असेल तर नकाशा म्हणा. सूची आवश्यक आहे नकाशा भरण्यामध्ये लक्षात ठेवा. आणि कोणते कोणते करायचे तर राजधानी कोणती आहे भारताची. भारत बद्दल बोलतो. राजधानी सर्वात उंच शिखर तंतोवृत्त शीत वळवंट नदी पर्वत राज्य बंदर आकार छोटा नागपूर पठार तेल उत्पादक क्षेत्र पश्चिम हिमालय सगळे सगळे कुठे आहे तुम्हाला सांगून देतो ऑलरेडी. ओके एका व्हिडिओत मी बनवतो. त्यानंतर सुंदरबन थरचे वाळवंट 22 पॉइंट पूर्व रेखावृत्त भारताचे दक्षिणेकडील शेवटचे ठिकाण सरोवर चिल्का कुल्की सांबर केलू वेबनाड या सगळ्यांचा तुम्हाला या 18 पण गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. कोणत्याही तुम्हाला 6 विचारतात. आता मोस्ट इम्पॉर्टंट कोणते ते तर मी तुम्हाला सांगणार छोट्या व्हिडिओमध्ये पण एवढे तुम्हाला आउट ऑफ साठी करायचे आहे. त्याच्यानंतर ब्राझीलच्या याच्यात कोणती लक्षात ठेवायची आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो व्हेरी इम्पॉर्टंट गोष्ट. मागील 2 वर्षात म्हणजे 2025-2024 दोन्ही याच्यामध्ये ब्राझीलचा नकाशा आला होता. ब्राझील या वर्षी जो 2026 मध्ये इंडियाचा नकाशा आपल्या भारताचा नकाशा येण्याचे भारतचा नकाशा येण्याची भरपूर जास्त चान्सेस आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला भारताचा नकाशा करायचा. भारत नकाशा ओके. भारत नकाशा तुम्ही केल्यानंतर तुम्हाला ब्राझील करायचा आहे किंवा बिकॉज ते रिपीट पण करू शकतात पण भारताचा नकाशा येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. आणि ब्राझीलचा पण येऊ शकतो. त्याच्यामुळे 16 आहे नाही तर भारत आला ब्राझीलला तुम्ही कुठे जाऊ आपण. त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे भारतावर. त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी आहे तुम्हाला ब्राझीलवर. बघा ब्राझीलमध्ये ब्राझिलिया सर्वात उंच शिखर विषुववृत्त मकरवृत्त महाराजा बेट मेनॉस बंगाल नदी उंचभूमी अवलशन चतुष्कोण वासिनापुडन पॅन्टानॉन रिओ दी जानेरियो साओ पावलो समशीतोष्ण गवताळ प्रदेश पंपास सर्वात कमी नागरिकत्व राज्य आणि कट्टी या 16 गोष्टीचा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ब्राझील आणि भारत दोन्ही पण इम्पॉर्टंट झाले. एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवले तर नक्की तुम्ही 4 मार्क ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न 4 हा नकाशा वाचन. नकाशा वाचन मध्ये नकाशा क्रमांक 2.1 2 1.1 2 4 1.5 4.1 4.2 4.3 5.3 हे सगळ्या 6.1 आ 7.6 8.3 9.9 9.11 9.12 9.13 तुमच्या पुस्तकात दिलेल्या सगळ्या डायग्रामचे नंबर आहे. एवढे तुम्हाला रीड करायचे आहे. एकदम जनरल राहते. एकदा फक्त वाचा तुम्हाला सगळं काय समजून जाईल. याचा तर बिलकुल टेन्शन घ्यायचं. नकाशा वाचन एकदम इझी राहणार आहे. भौगोलिक कार्नेलिया हा एक प्रश्न जो आहे तुम्हाला लर्न करावा लागते. फक्त पूर्ण पेपरमध्ये 2च असे प्रश्न आहेत जे लर्न करायचे. एक आहे भौगोलिक कार्नेलिया आणि एक सविस्तर उत्तरे लिहा. तेवढा तर आता आपल्याला शेवटच्या वेळेस करायचं लागणार आहे. तर कोणते कोणते आहे तर बघा आता सगळ्यात पहिले ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट म्हणतात. हा एक व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहे. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षा होत नाही. ब्राझीलमध्ये उष्ण कटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतात पाऊस पडतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. चॅप्टर वाईज दिलाय ठीक आहे. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्राझीलमध्ये कृषी कीटकांची संख्या जास्त आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. एकदम इम्पॉर्टंट. लोकसंख्या हे महत्वाचे संसाधन आहे. इम्पॉर्टंट. अमेझॉनच्या नदीच्या खोऱ्यात लोकसंख्येची वितरण मिळून आहे. त्यानंतर गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण टाट आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. त्यानंतर पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीला चालना देणारा प्रमुख घटक आहे. ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यावर आढळते. व्हेरी इम्पॉर्टंट. ईशान्य भाग ब्राझीलमध्ये वस्त्या विरळात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था एकदम जास्त इम्पॉर्टंट. त्यानंतर ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. उत्तर भारतात मैदानी प्रदेश लोहमार्गाचे जाळे विकसित झाले. इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर देशाच्या सर्वांगीण विकासासाठी
वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गावर अवलंबून राहावं लागते. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढे प्रश्न तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर आलेख काढणे. आलेख मध्ये बघा, आता तुम्हाला सांगतो मी, एक तर तुम्हाला साधा रेखालेख राहते किंवा रेखालेख राहते. बहुरेषालेख. आता याचा अर्थ काय होतो? साधा रेखालेख म्हणजे काय होते? साधा रेषालेख म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आता आपण मॅथ मध्ये, इंग्लिश मीडियम मध्ये, सेमी इंग्लिश मध्ये, मॅथ मध्ये आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन शिकलो. फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हाच असतो आपला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, साधा रेषालेख. बहुरेषालेख म्हणजे काय होते? तर दोन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन राहते. हा एक राहते आणि अशाच प्रकारचा हा दुसरा राहू शकतो आपला. दोन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणजे बहुरेषालेख. साधा स्तंभालेख म्हणजे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम. जोड स्तंभालेख म्हणजे होते जॉईंट हिस्टोग्राम. जॉईंट हिस्टोग्राम. ओके. आता हिस्टोग्राम कसे काढतो आपण? अशा प्रकारे हिस्टोग्राम काढतो. जॉईंट वाला कसा काढतो? तर जॉईंट वाला जो आहे, हा याला चिपकून राहील, हा एक, हा दोन, हा तीन, अशा प्रकारे राहू शकते. आपला साधा म्हणजे नॉर्मल राहते, एकाला एक चिपकून इथं दोन दोनचे पेअर राहते, मधामध्ये गॅप राहते, त्याला म्हणतो आपण जॉईंट हिस्टोग्राम. ऑलरेडी तुम्ही शिकले आहे 7वी 8वी 9वी. आलेख वाले कोणते आहेत? 6.3, 6.4, 5, 6, 7, 7.5, 8.1, 8.2, 8.5, 5, 9.1, 9.2. एवढे तुम्हाला आलेख क्रमांक आहे. आकृती वाचून करायचे आहे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. आता तसे तेवढे एकदा वाचले तर तुम्हाला पूर्णपणे क्लिअरच होऊन जाईल, त्याच्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही. सविस्तर उत्तर या सगळ्यात मोठा प्रश्न. ओके. सगळ्यात मोठा प्रश्न हे तुम्हाला करायचे आहे. बघा 16 प्रश्न आहेत. ते 16 ते 16 पैकी मी कोणते करायचे मी सांगतो. आता वेळ आहे, एकदा सगळं काही वाचून घ्या. आजच तुम्हाला, उद्याचाही दिवस आहे, आजचाही दिवस आहे. आज मी तर सांगतो तुम्हाला भौगोलिक कारणे लिहा आणि सविस्तर उत्तर लिहा. 2 प्रश्न तुमचे एकदम पाठ करून टाका. बाकी दुसरा जो आहे आलेख नकाशा वगैरे तो उद्याच्या दिवशी करा आणि परवा एकदा त्याची संध्याकाळी उद्या रिव्हिजन करून टाका. आता कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नांची प्रश्नावली तयार करा. इम्पॉर्टंट, एकदम सिंपल. क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याची व्यवस्थापन कसे करावे? व्हेरी इम्पॉर्टंट. क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य द्या? क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा. स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? त्याच्यानंतर जर आपण बघितलं, इम्पॉर्टंट एकदम सोपी प्रश्न आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भात कोणत्या बाबी वेगळ्या आहेत? भारतमध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? व्हेरी इम्पॉर्टंट. पॅटनॉल या अतिवृष्टी खंड प्रदेशात दसदस निर्माण होण्याची कारणे काय असतील? त्यानंतर भारताचे हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्व थोडक्यात सांगा. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक. व्हेरी इम्पॉर्टंट. ब्राझील भारतात कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावं लागते? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ब्राझील व भारतामधील वनांचा ऱ्हास होण्याची कारणे. भारत सर्वाधिक भाग पानझडी वनांना व्यापला आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. मानवी वस्त्यांना विशिष्ट स्थानीय झालेली आढळते का? ब्राझीलच्या पश्चिम भागात बांधकाम व्यवसायाचा विकास अल्प का झाला आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. ब्राझीलच्या कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात? व्हेरी इम्पॉर्टंट. कोणत्या साधनांमुळे संदेशवहन अतिशय गतिमान झाले आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बस एवढे क्वेश्चन तुम्हाला करायचे. बाकी तर एकदम इझी राहणार आहे. थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुमचे पेपर खूप चांगला जाणार आहे. शेवटचा पेपर अजून एकदा सांगतो, वन लास्ट टाइम आहे तुम्हाला, त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे स्टडी करा. मी तुम्हाला सांगतो आजचा जो दिवस आहे, आजची तारीख किती आहे? 16 मार्च. 16 मार्च या दिवशी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण सविस्तर उत्तर लिहा. सविस्तर उत्तरे आणि भौगोलिक काम आहे. ते 2 प्रश्न तर आजच्या आज कव्हर करूनच ठेवा. बिकॉज उद्याच्या दिवशी पूर्ण इझी करा. आज हे करून टाका, म्हणजे आजचा तुमचं टेन्शनच चालत होते. आता म्हणजे थोडंसं तावा होते. मोठे प्रश्न करून टाका, मारा फेकून. बस उद्या तुम्ही छोटे प्रश्न करा, परवा पेपर द्या. या बॅग फेका बिलकुल पूर्ण पेपर फेकून द्या. काही टेन्शन आहे. जुने पिण्याचे बी पुस्तक असतील ते फेका नको. सगळेच्या सगळे कोणातरी विका. ठीक आहे. जुनेवाले 9वीचे स्टुडंट असतील त्यांना विका. चांगल्या प्रकारे स्टडी करा. एकदम बढिया पेपर जाणार आहे. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. आउट ऑफ जाणार आहे पेपर तुमचा, मला गॅरंटी आहे. एवढे प्रश्न तर नक्की करा. आता याच्यानंतर पण आपण अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन टाकू. आधी हे करा. आता याच्यानंतर आज मी कोणताच इम्पॉर्टंट देणार नाही, बिकॉज आज तुम्हाला हे 2 प्रश्न नोट करायचे आहे. आता उद्या बाकीचे सगळे इम्पॉर्टंट मी देतो. सकाळपासून स्टार्ट करतो व्हिडिओ टाकू. ओके. तोपर्यंत थँक्यू सो मच.